गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला तर आपल्या फर्स्ट लेसन मध्ये थर्ड मेथडला सुरुवात करूया. डिटर्मिनंट मेथड मीन्स क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंट मेथड म्हणजे मराठीतून त्याला निश्चयक म्हणतात. निश्चयक म्हणजे एक आपल्याला असा एक नंबर देतील किंवा असा एक डिटर्मिनंट, ह्याला मराठीमध्ये केवल मूल्य किंवा ह्याला डिटर्मिनंटच म्हणा तुम्ही सध्या. ओके, डिटर्मिनंट मध्ये असे 4 नंबर असतात 4 3 2 5. मी एक रूल सांगतो, डिटर्मिनंट सोडवताना ह्याला डी म्हणायचं. डी इज इक्वल्स टू डी सोडवायचा कसा अगोदर सांगतो आणि मग आपण या इक्वेशन कडे वळूया. एक्स आणि वाय ची किंमत फाइंड आउट करतोय आपण. ओके, आपल्याला तर आता पूर्ण इंट्रोडक्शन माहित झाली आहे. ह्या पूर्ण लेसन मध्ये आपल्याला एक्स वाय एम एन टी टी कुठलेही 2 व्हेरिएबल्स देतील आणि त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ओके, आता ही आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला आता इथे एक्स आणि वाय असे 2 व्हेरिएबल दिलेत आणि हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत. एक्स आणि वाय ची किंमत आपण शोधतोय. तर पहा, त्याच्यासाठी डिटर्मिनंट लागतोय. डिटर्मिनंट मध्ये एक रूल सांगतो, काही जरी झालं तरी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं. काही जरी झालं म्हणजे काही जरी झालं म्हणजे मी दुसऱ्या काही बोलत नाहीये, मी आपल्या अभ्यासाविषयीच बोलतोय. दुसरं म्हणजे भूकंप वगैरे काही नाही. आपल्याला पहा, इथं प्लसचे साइन असू, मायनसचे साइन असू, बिग नंबर असू, स्मॉल नंबर असू, किंवा आता हे 3 आणि 2 आहे. 3 आणि 2 मध्ये समजा तुम्ही म्हणता सर हे स्मॉल आहेत मग अगोदर हे करा, किंवा उद्या इथं बिग येतील मग ते करा, सर इथं 2 मायनस मध्ये ते करा. काहीच नाही. काही जरी झालं तरी कसलंही साइन आलं आपण मध्ये येऊ, व्हेरिएबल येऊ, काही जरी व्हेरिएबल तर डिटर्मिनंट मध्ये येत नाही. मग काही जरी झालं तरी तुम्हाला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं. ओके, 4 into is equals to 4 into 5 minus 3 into 2. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 into 2 4 into 5 20 minus 3 into 2 6. 20 minus 6 आन्सर आलाय 14. हे मी कुठं पाहून बघत नाही, मनाने एक्झाम्पल घ्यायचं. अजून एक मनाने एक्झाम्पल घेऊया तुमच्यासाठी. d is equals to -4 3 4 8 किंवा 6 काही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. अजून एक घेईल म्हणजे तुमच्या अजून लक्षात बसेल. ओके, नंतर तुम्ही आपल्या घरी प्रत्येकाने आपली आपली प्रॅक्टिस करा. ओके, ठीक आहे. तर पहा, आता डिटर्मिनंट सोडवताना मी पहिली कंडिशन काय सांगितली, या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं म्हणजे करायचंच आहे. मग आता तुम्ही म्हणता सर इथं मायनस आहे, असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं मायनस जरी असू, इथं दोन्हीकडे प्लस आहे, मग आम्ही हे करतो अगोदर, नाही चालत नाही. कंडिशन तीच अप्लाय करायची. कुठली? -4 into 6 मायनस हे साइन मायनस फिक्स आहे म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन. ओके, तर पहा 3 into 4. आपल्या मराठी मीडियमच्या बुक मध्ये याला निश्चयक पद्धती म्हटलंय किंवा निश्चयक, आणि इंग्लिश मध्ये डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल आणि क्रेमरची पद्धती असं मराठीत एक शब्द आहे. ओके, तर पहा, आता -4 6 जा -24 मायनस 3 4 जा 12 -24 -12 आन्सर येतं -36. ओके, लक्षात संकल्पना क्लिअर झाली. अजून एक घेतो, d is equals to 3 -4 2 -6. आता काही जरी झालं तर मी तुम्हाला काय सांगितलंय, कुठेही मायनस असो कुठेही प्लस असो तरी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये लिहा तुम्ही 3 into -6 is equals -2 into -4. तर 3 6 जा -18 मायनस ऍज इट इज आणि 2 4 जा. आता इथं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस मध्ये आलं तर मी डायरेक्ट लिहिलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस मध्ये झालं, ह्या मायनसच्या समोर मी डायरेक्ट लिहिलं. आता तसंच इथं पहा 2 4 जा -8 येत आहे, तर -8 हे एका ब्रॅकेट मध्ये द्या, असे डायरेक्ट लिहू नका. ठीक आहे, तर आता पहा -18 ऍज इट इज मायनस मायनस प्लस 8 आणि तुम्हाला माहिती आहे मायनस प्लस मायनस 18 मधून 8 गेले, राहिले 10 आणि आन्सरला बिग नंबरचा साइन. ओके, बिग नंबर 18 म्हणून 18 साइन. ओके, हे लक्षात आलं डिटर्मिनंट कसा सोडवायचा. तर आता आपण पाहतोय की डिटर्मिनंट मेथडने किंवा क्रॅमर्स रूलने आपल्याला क्वेश्चन्स येईल. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. खालील इक्वेशन किंवा खालील समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. तर त्यावेळी कोणती पद्धत वापरायची तर आपण इथे पाहूया. याच्यासाठी डिटर्मिनंट तयार करायचे.
डिटर्मिनंट तयार करायचे म्हटल्यावर डिटर्मिनंट कशी तयार करायचे मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. आपण महाराष्ट्रीयन ओके. तर आता महाराष्ट्राच्या बाहेरचे जरी विद्यार्थी पाहत असतील तरी त्यांनी एक ओळ लक्षात ठेवायची, अगबाई कागबाई आक. काय म्हणायचंय? अगबाई कागबाई आक. डिटर्मिनंट कशी लिहायची ही एकदम सोप्या भाषेत शिकवतोय. अगबाई कागबाई आक हे कसं लिहायचं, कुठं लिहायचं हे सांगतो. एकदा आपण आन्सरला सुरुवात करूया. जस्ट तुम्ही आता सध्या जसं आपण फर्स्ट मेथडला कोणती होती? सायमल्टेनियस. ओके. सायमल्टेनियसला इथे एक इक्वेशन दिलं, इथे एक इक्वेशन दिलं, त्याला 2 नंबर दिले. इथं परत दुसरी मेथड कुठली पाहिली? ग्राफिकल मेथड. तिथे ग्राफिकल मेथडला इथे एक इक्वेशन दिलं, इथे एक इक्वेशन दिलं, त्याला 2 नंबर दिले. आता आपण एक खाली एक लिहिलं तरी चालेल. ओके. तर पहा 3x - 4y = 10 फर्स्ट रोमन नंबर मध्ये द्यायचं आणि ते फिक्स आहे, बदलायचं नाही. नंतर सेकंड 4x + 3y = 5 सेकंड. ॲज इट इज हेच इक्वेशन क्वेश्चन पेपर मध्ये लिहिलेत का तुम्ही पहा, चेक करा. 1 सेकंद 2 सेकंद जाऊ द्या, चेक करा आणि मग पुढे जाऊ. एक लाईन द्यायची, कंपेअर अबव इक्वेशन बाय जनरल फॉर्म. जनरल फॉर्म सोबत हे वरचे दोन्ही इक्वेशन कंपेअर करू. जनरल फॉर्म कोणता आहे आठवतो? ax + by + c = 0. मी तर साइडला लिहितो ax + by = c किंवा c चे आपण. ओके. ax + by = c. तर पहा ax + by = c, ax + by = c. तर याचे जे कोएफिशिएंट आहे त्यांना a1 b1 c1 म्हणा. मग हे समोर लिहिले. देयरफॉर a1 = 3, b1 = साइन सहित घ्या -4 आणि c1 = 10. ओके. नेक्स्ट एका खाली एक लिहा. म्हणजे तुम्हाला हे मी का सांगतो हे सगळं तर तुम्हाला लिहायला त्रास झाला नाही पाहिजे परत पुन्हा. मग इथं पुन्हा लिहा. देयरफॉर a2 = काय येईल तर 4, b2 = 3 आणि c2 = 5. ओके. आता a1 a2 b1 b2 c1 c2 याच्या किमती भेटल्या आपल्याला. ठीक आहे. तर पहा आता काय करूया आपण. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं dx शोधायचं आहे. d म्हणजे डिटर्मिनंट. नेक्स्ट तुम्हाला शोधायचं आहे dx म्हणजे x चा डिटर्मिनंट आणि dy = y चा डिटर्मिनंट. आता मी तुम्हाला सांगितलं होतं काय की एक ओळ लक्षात ठेवा. काय ओळ लक्षात ठेवायची? मीन्स अगबाई कागबाई आक. बघा असं अगबाई अगबाई नंतर कागबाई आणि बघा का म्हणजे सी, बाई म्हणजे बी आणि आ क आ म्हणजे ए, क म्हणजे सी. ओके. परत तेच लिहा. अगबाई कागबाई आ क. आता ह्याला 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी हे इक्वेशन एका खाली एक लिहिलं, पुन्हा ह्या पण व्हॅल्यू एका खाली एक लिहिल्या, म्हणजे मला त्या व्हॅल्यू इथे व्यवस्थित पुट आउट करायचं. ओके. आता पहा मी = इथे लिहितो ह्या व्हॅल्यू a1 a2 3 4. बघा एका खाली एक भेटली म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. कशासाठी? बोर्डाच्या पेपरला आपली म्हणजे याच्यामुळे टाइम वेस्ट होतो. ओके. टाइम वेस्ट झाला नाही पाहिजे. a1 a2 लिहिलं. आता काय आहे b1 b2 म्हणजे -4 3. ओके. नंतर dx साठी काय आहे अगोदर c1 c2. मग ह्या c1 c2 ची व्हॅल्यू एका खाली एक 10 5. परत b1 -4 3. परत dy ची व्हॅल्यू काय a1 a2 म्हणजे 3 4 आणि नेक्स्ट आहे c1 c2 म्हणजे 10 5. समजलं? ओके. आता पहा हे सोडवायचं कसं मी सांगितलं. ह्याच्या पुढे जरा एकदम सोपं. म्हणजे जर तुम्हाला क्रेमर्स रूलने सोडवायला आलं तर आपले 4 मार्क फिक्स पाहिजे. तर पहा कसं सोडवायचंय एकदा पुन्हा पहा. मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचंय अगोदर यांचंच मल्टिप्लिकेशन करायचं. लिहा 3 × 3 -4 × 4. अगोदर यांचं मायनस करून यांचं. ठीक आहे. एकदा हे सोडून घेऊ. 3 3 चा नाही
मायनस आणि आतमध्ये जर मायनस साइन येत असेल मल्टिप्लिकेशनचं तर त्याला ब्रॅकेट राहू द्या. नेक्स्ट स्टेपला आपण ते खोडूया. ठीक आहे. 4 4 जा -60 मीन्स 9 मायनस मायनस प्लस 16 आणि 9 प्लस 16 आन्सर येईल सांगा. 9 प्लस 16 आन्सर येईल 25. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण dx शोधूया. आपण x आणि y नाही शोधत अजून. आपण dx dy आणि d हे तीन डिटर्मिनंट शोधतो. ओके. dx शोधूया कसं तर फर्स्ट तुम्हाला माहित झालं आता 10 into 3 मायनस परत ब्रॅकेट मध्ये 5 into 4 म्हणजे 5 into मायनस 10 3 जा 30 ह्याला साइन येत नाहीये मी घेत नाहीये मायनस 5 4 जा -20 ह्याला साइन येत मी घेतलं. ठीक आहे. 30 मायनस मायनस प्लस ओके 30 प्लस 20 आन्सर येईल 50. ओके. नेक्स्ट जाऊया आपण dy कडे. dy काय आहे पहा 3 5 जा 3 into 5 minus 10 into 4 3 5 जा आन्सर येईल 15 minus 10 4 जा मायनस येईल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तर कुणालाही मायनस साइन नाही फक्त दोन ठिकाणी मायनस आले ह्या एक ब्रॅकेट मध्ये ह्या एक ब्रॅकेट मध्ये. ओके. तर पहा 15 minus 14 आन्सर बिग नंबर मायनस स्मॉल नंबर 40 मधून 15 गेले राहिले 25 आणि बिग नंबरचं साइन -25. ओके. आता आपल्याला d माहित झाला dx पण माहित झाला आणि dy पण माहित झाला. मी आता थोडी स्टेप राहिली आहे ती मी या बॉक्स मध्ये सांगतो. आपल्याला x चा फॉर्म्युला आहे dx/d. x जर शोधायचा असेल तर फॉर्म्युला आहे dx/d. dx ची व्हॅल्यू काय आली 50 ल्या therefore 50/d ची व्हॅल्यू आली 25 दिल्या 25 1 जा 25 2 जा मीन्स x = 2. ओके. x ची व्हॅल्यू शोधली म्हणजे आपण ह्या पूर्ण धड्यामध्ये दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधण्यासाठी लढतोय. ठीक आहे. तर आता पहा y चा पण तसाच फॉर्म्युला therefore y dy/d. y साठी dy वापरा x साठी dx वापरा. ठीक आहे. आता therefore y dy ची व्हॅल्यू आली आहे -25 आणि d ची व्हॅल्यू आली आहे +25. 25 1 जा 25 25 1 जा 25 therefore y -1. आता तुम्ही इथे लिहू शकता सोल्यूशन x y = 2 -1. ठीक आहे. आता एक ट्रिक सांगतो. तुम्ही कुठलेही इक्वेशन घ्या तुमच्या बुक मध्ये कुठलेही मेथड 3 मेथड दिले बरोबर. कोणती कोणती दिली सायमल्टेनियस ग्राफिकल तिसरी डिटर्मिनंट. तिन्ही मेथड मधलं कुठलेही एक इक्वेशन घ्या आणि कुठल्याही मेथडने सोडवा. समजा ग्राफिकल मेथडचं इक्वेशन डिटर्मिनंट मेथडने सोडवत आहे तरी चालेल तरी तेच आन्सर येईल जे ग्राफिकल मेथडने. डिटर्मिनंटचं इक्वेशन ग्राफिकलने सोडवलं तरी जे डिटर्मिनंटने आन्सर येते तेच आन्सर येईल. विथ तुम्ही हेच इक्वेशन सायमल्टेनियसली जरी तुम्ही होमवर्क म्हणून सोडवलं तरी पण हेच आन्सर येईल. आणि ते करा. कोणी ट्राय केलं असेल तर मला कळवा उत्तर बरोबर येते का. आणि जर नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी 100% पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवेन. ओके. थँक्यू.